ओके, चला आमची हायबुसा लावतो आता आणि हॉस्टेलकडे आमचं प्रस्थान करतो. ओके, ही इथं बसली व्यवस्थित. तरी चला आपण सुरुवात करूया. त्या तुम्हाला आमचं हॉस्टेलचं टूर करवतो. प्रथम आमचं ही एंट्रन्स गेट लागतं. CCTV कॅमेरे बाहेर पण चालू नाही. तिथं मशीन दिलेली आहे, तिथं पहिल्यांदा बोट ठेवायचं. आमचं काय बोट लागेल ना. ओके, बोट लागलेलं आहे. दादा तुमचं बी लावून घ्या इकडे. तर आता जेकर सुटलेलं आहे 12 वाजता. हे वस्तू तुम्हाला इथं 9 आहे. म्हणजे CS आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या मुलांना आमचं इथं नसून हॉस्टेल आमचं याच्या पाठीमागे हॉस्टेल आहे. बट आम्हाला इथून जावं लागतं. प्रथम हा असा व्ह्यू आहे आमच्या हॉस्टेलकडे जाताना. तर तुम्हाला दाखवतो हा पूर्ण व्ह्यू. इकडे पाहू शकता, इकडे पूर्ण जंगल दिसेल तुम्हाला. आणि मुलांच्या सुखसुविधेसाठी पूर्ण लाईटिंगची व्यवस्था केलेली आहे की मुलांना कोणती अडचण होऊ नये. आमचं थोडंसं लांब आहे इथून जायला, कारण की हे पाहू शकता मुलांसाठी किती चांगल्या म्हणजे व्यवस्थित बिल्डिंग्स वगैरे बांधून ठेवलेले आहेत. मुलांना सगळ्या सुखसुविधा भेटावं. हॉस्टेलची एक खासियत आहे की इथं फक्त एक मुलासाठी एक रूम स्पेशल अलाउडेड केले जाते, कारण की इथं जास्त करून कॉम्पिटेटिव्ह आणि PhDची मुलं राहतात. तर पूर्ण ग्रीनरी एरिया आहे नॅचरली. आणि थोडीशी तुम्हाला धुकं पण दिसत असेल, कारण रात्रीच्या 12-1 वाजल्यात, त्यामुळे टेम्परेचर हे 17च्या आसपास राहतं, 17-16च्या आसपास राहतं. त्यामुळे ना धुकं राहतं. आणि ते मोस्टली काय राहतं की पूर्ण ग्रीनरी एरिया असल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचा ॲब्झॉर्मेशन होऊन ऑक्सिजन जास्त लेवलमध्ये पडतं. त्यामुळे मुलांसाठी सुखसुविधा. तिथे मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड दिलेलं आहे, बास्केटबॉल, इव्हन स्मॉल सम गेम शूट. हे आमचं लागतं G6 हॉस्टेल. गेल्यानंतर पाहू शकता पूर्ण शांततेचं एरिया आहे. इथं बी मुलांना बसायसाठी गप्पासाठी आहे. हा पूर्ण एक आहे, मुलं तिथे खेळतात. आमच्या वॉटर सप्लाय इथे केलं जातं, पूर्ण वॉटर सप्लाय केला जातो. आणि नंतर आहे जवळ वगैरे पाण्यासाठी सिक्युरिटीसाठी आहे, बट सिक्युरिटी इथं बसत नाही. वाय आय एम नॉट शुअर अबाउट. पाहू शकता वस्ती क्रमांक 6 जे कॉन्टॅक्ट नंबर बी दिलेला आहे. आणि काय रूल्स अँड रेग्युलेशन आहे, रॅगिंग वगैरे विषय आहे. मुलांसाठी एक इलिगल मिळत आहे. आणि इथं काही नोटीस वगैरे लावले जातात मुलांच्या काय असतील ते. तर या तुम्हाला आमचं आता हे आमचं 19 नंबरचं हॉस्टेल आहे. तुम्हाला हॉस्टेलच्या आतलं रूम टूर करवतो. चावी वगैरे इथं असते. लॉक उघडतो आणि तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, पाहू शकता लाईट वगैरे लावतो. या रूम पाहू शकता तुम्ही, याची रूम राहते. मुलं आता बहुतेक गेलेत सगळे घरी, त्यामुळे ओके बस. So this is the end of our blog.